हाईट वाढवता त्याच्या अंगावर कुठे टाकतो तिकडून लाव ना तिकडूनच लाव ना त्यांच्या जागरूकतेचा मला ज्या वेळेला हा व्हिडिओ मिळाला त्यावेळेला हॅलो त्यावेळेला मी पुरातत्व विभागाचे जे मांडवळे साहेब या ठिकाणी गोष्ट घडलेली आहे का अरे मागे ना जाऊ निखिल खोटा आहे याची पुढे जा जिथे आता आपण उभे आहोत याच ठिकाणी तो घडलेला आहे। त्यामुळे आपण सर्वांनी म्हणून हा निर्णय घेतला आहे की इथे ज्या जागेवर नमाज पडली त्या जागेचं शुद्धीकरण आपण शिववंदना करून करणार आहोत आणि म्हणून आपण सगळेजण दिवाळीच्या या विजयी महोत्सवामध्ये आपण इथे जमला आहात म्हणून मी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करते, तुम्हाला सगळ्यांना वंदन करते की अशीच हिंदू शक्ती एकवटून आपण पुढच्या काळामध्ये जी काही संभाव्य आक्रमण असतील त्यांचा प्रतिकार केला पाहिजे। मग आज इथे पोलीस यंत्रणा आपल्याला सोडत नव्हती पण आपल्या सगळ्यांचा अधिकार आहे या ठिकाणी येण्याचा। हे आपलं ऐतिहासिक ठिकाण आहे। मराठा साम्राज्याचा विस्तार अटक ते कटक जो झाला तो ज्या केंद्रातून चालवला गेला राज्यकारभार असं आहे ऐतिहासिक ठिकाण शनिवार वाडा हे आमच्या विजयाचं प्रतीक आहे। आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि मुघलांचा नाश केला तेच इथे येऊन जर नमाज पडत असतील तर आमचं त्यांना आवाहन आहे की तुम्ही ज्या नाईलाजास्तव आपला स्वतःचा आधी असलेला हिंदू धर्म सोडून धर्मांतर केलं आहे तुम्ही पुन्हा परत या, अन्यथा तुम्हाला त्याच धर्मात राहायचं असेल तर तुम्ही तुमच्या घरी किंवा तुमच्या मशिदीमध्ये असं सार्वजनिक ठिकाणी आणि प्रामुख्याने आमच्या ऐतिहासिक ठिकाणांना नमाज ताब्यात घेण्याचा वक्फ कायदा जो आहे अशा पद्धतीने कुठल्याही पद्धतीने तुम्ही काम जर कराल तर इथून पुढे खपवून घेतलं जाणार नाही। आता कायद्यामध्ये सुद्धा बदल झालेला आहे आणि तुम्ही एखादी जागा नमाज पडून पडून आपली माहिती हे इथून पुढे आम्ही चालू देणार नाही आणि त्यामुळे आम्ही इथे आज एकत्र आलेलो आहोत। पूर्वी इथे माघी गणेश उत्सव होत होता तोच आता पुन्हा इथे सुरू करावा अशी सुद्धा मागणी मी पुरातत्व खात्याकडे फोनवर केलेली आहे, लेखी सुद्धा मी ती देईन। त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये असले कुठलेही अवैध धंदे या ठिकाणी होणार नाहीत, केवळ आणि केवळ हिंदू धर्म या ठिकाणी चालेल। जसं सारसबागेमध्ये आपल्या हिंदू सणांच्या दिवशी आपल्या धार्मिक सणांच्या दिवशी तिथे येऊन अन्य गोष्टी काही चालत होत्या त्या बंद पाडल्या तसंच तिथले सुद्धा गोष्टी आपण बंद पाडणार आहोत आणि यामध्ये समस्त हिंदू बांधवांचं भगिनींचं मी मनापासून अभिनंदन करते। यानंतर पुढची सूत्र जी आहे कोण घेत आहे कोणीतरी एकांनी सांगा। शंभर टक्के मी अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत की कोणीही अन्य जागा जी आहे ती आता आम्ही शुद्ध करणार असं त्यांनी म्हटलेलं आहे। पतित पावन संघटनेनं शनिवार वाड्याजवळ गोमूत्र शिंपडून ही जागा शुद्ध केलेली आहे। यानंतर असं कृत्य खपवून घेतलं जाणार नाही असं मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं। हो हो हो
छत्रपती शिवाजी महाराज की बोल भारत माता की जय. वंदे मातरम. जय श्रीराम. जय श्रीराम. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर की जय. यानंतर विजय असो. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. मारिता मारिता घ्यावे राज्य आपले देशद्रोही जितके कुत्ते मारोणी घालावे पडते देवदास पावती पत्ते यदर्शी संशयो नाही देव मस्तकी धरावा अवघात कल्लोळ करावा मुलुक पडवा की बुडवावा श्रीधर्म स्थापनेसाठी शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा संक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग मनोनी साधले तो योग राज्य साधनाची लगबग कैसी केली तयाहुनी करावे विशेष तरीच मिळवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांचे आठवावे जीवित मानावे इहलोकी परलोकी उडावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू बौद्ध जनांची आधारू अखंड श्रीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती श्री